हॅलो सांगनी. तर गुड मॉर्निंग स्टार्ट झाली छान अशी आणि अदू आणि रमा एकमेकांसोबत खेळतात. अदूला काय वाटतं ती त्याच्या एवढीच आहे. मग तो काय करतो, तिच्या लेवलला खेळायला जाते, तो त्याच्या लेवलला खेळतो. मग तिला ढुशूम कर, तिच्या पोटावरती डोकं ठेव, तिच्या पाठीवरचं डोकं ठेव, असं काहीचं खेळतो. आता मला बऱ्याच जणांनी विचारले की बाबा तू दोघांना हँडल कशी करतेस. तर खरं सांगू, दोघांना हँडल करणं माझ्यासाठी खरंच एक टास्क आहे. टास्क जर माझे सासू सासरे नसते ना माझ्याजवळ, आणि जर मी कुठेतरी बाहेर असते ना, खरं सांगते माझे केस असे ना इतके गळून गेले असते. का त्या दोघांना सांभाळणं, आत्ताची जनरेशन इतकी फॉरवर्ड आहे गाईज. आपला स्टॅमिना आणि त्यांचा स्टॅमिना खरंच मॅच होत नाही, भले ते वयानं लहान असले तरीसुद्धा. आता आणि ह्यासोबतच मी सांगेन तुम्हाला की मला बऱ्याच जणांनी विचारले की बाबा सॉलिड तू बाळाला स्टार्ट केली आहेस का. तर हो, मी सॉलिड स्टार्ट केलेलं आहे. तर सॉलिडमध्ये काय काय द्यायचं, तर मी सुरुवातीला तर भाताची पेस्ट देणार आहे, त्यासोबत डाळीचं पाणी द्यायचं आणि फळांची प्युरी द्यायची. शक्यतो करून 7वा ते 8वा महिना जो आहे तिथं आपण सॉलिडमध्ये फक्त आणि फक्त प्युरी म्हणा किंवा डाळीचं पाणी आणि भाताची पेजच द्यायची आहे. जसं की पातळ शिरा, पातळ उपीट आता सध्याच्या सिच्युएशनला तर द्यायचं नाही, कारण की हे 2-3 जे पदार्थ आहेत ते त्यांना पचायला हलके असतात. ते पचायला सुरुवात झाली की आपण दुसरं हळूहळू असं त्यांना खाऊ वरचा दिला तरी चालेल. पण आता शक्यतो करून मी सुरुवातीला तर भाताची पेज म्हणजे कसं तांदूळ बारीक केलेला आहे आणि त्याची मी छान अशी पेस्ट बनवून पाजती आहे.